माझे नाव संपतराव राजाराम माने, राहणार सांगोला. हा माझा मुलगा आहे श्रवण. तर याची उंची इतर मुलापेक्षा तुलनेत खूप कमी होते. साधारण आम्ही डॉक्टर रणदेवी सरांच्याकडे 4 वर्ष 3.5-4 वर्षापूर्वी दाखवलं आणि त्यावेळेपासून आम्ही उपचार चालू केले आयुर्वेदिक. तर त्याची सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही दाखवलं त्यावेळेस त्याची उंची ही 125 सेंटीमीटरच्या आसपास होती. पण साधारण एका 3 ते 4 वर्षापूर्वी तरी आम्ही रेग्युलर उपचार घेतले नाहीत. मध्ये मध्ये उपचारामध्ये गॅप पडला तरी सुद्धा आज त्याची उंची 153 सेंटीमीटर आहे. म्हणजे साधारण वर्षाला 7 ते 8 सेंटीमीटरच्या आसपास हे आयुर्वेदिक उपचार घेतल्यामुळं त्याची उंचीमध्ये बदल झालेला दिसून येतोय. पूर्वी हा वर्गामध्ये त्याच्या इतर मुलाच्या तुलनेत खूप छोटा दिसत होता. पण आज 3 ते 4 वर्ष आम्ही उपचार घेतल्यानंतर आज इतर मुलांच्या बरोबरीत त्याची उंची दिसून येत आहे. तरी आम्हाला पण विश्वास बसत नव्हता की आयुर्वेदिक उपचारानं एवढी उंची वाढू शकते. पण आमचा प्रत्यक्षात असा अनुभव आहे की 3 ते 4 वर्ष रेग्युलर उपचार न घेता सुद्धा त्याची उंची ही आयुर्वेदाच्या नुसार 27 ते 28 सेंटीमीटरच्या आसपास हे 4 वर्षामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. तरी त्याबद्दल आम्ही डॉक्टर रणदेव यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. औषध सुरू करण्यापूर्वी वर्षाला तो किती सेंटीमीटर अंदाजे वाढत होता? औषध सुरू करण्यापेक्षा साधारण तो 3-4 सेंटीमीटर आसपास होतं. पण औषधाचं रेग्युलर चालू केल्यानंतर साधारण तो 7-8 सेंटीमीटरच्या आसपास त्याची वाढ झालेली दिसून येते.